हा बोला की. नमस्कार. म्हणलं मनापासून अभिनंदन. का हो, अभिनंदन करण्यासारखं एवढं काय? मी बोधले सर बोलतोय, बोधले महाराज. कुठून मी पुण्यातनं बोलतोय. बर बर माझे एमपीएससी चे क्लासेस आहेत, आपले पोलीस भरतीपासून एमपीएससी पर्यंत पोस्ट असतात का, बर बर हा ते जे माझे क्लासेस आहेत. बर बर 1.5 महिना झालं तुमच्या चॅनलने येड लावलंय बघा. माझ्या चॅनल वेळ लावलंय. येड लावलंय, येड अक्षरशः 1.5 महिना झालं. एक टू झेड व्हिडिओ तारखे सहित बघत बसतो विनाकारण. माझा शेताचा काही संबंध नाही. तुमचं अभिनंदन कशामुळे केलं नव्हते का? की आपलं मी सोलापूर जिल्ह्यातला, मी बार्शीचा आहे मूळ प्रॉपर बार्शी. प्रॉपर बार्शीचा आहे मी. नाव काय आपलं? बोधले महाराज, प्रदीप बोधले महाराज म्हणतात का तुम्हाला? हो, बोधले महाराज माहिती असेल की तुम्हाला. ऐकून प्रभाकर बोधले, प्रकाश बोधले महाराज. हा चुलतीत आमची. पुण्यात कुठे असता? मी नांदेड सिटी, सिंहगड रोडला. बर 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 कधीपासून तिकडं? मी 2018 पासून आहे इथे. बर मी ऍक्च्युली तलाठी आहे ऑलरेडी आपल्या उस्मानाबादला. बर पण माझं क्लास पहिल्यापासून होते. बर ते आपल्या क्लासेस मध्येच आपलं कंटिन्यू करतो. आपलं नोकरी नावाला फक्त ठेवली. बर 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 आणि म्हणलं तुमच्यासारखं पोरग खिल्लारासाठी एक येड डोक्यात घेऊन कंटिन्यू पदर पैशाने इकडून तिकडं प्रचंड, म्हणजे तुमचं जी ध्येय वेळेपणा जे आहे का, ते मला भावला बरं का. बर 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 प्रचंड भावला मला की बाबा खिल्लार जगली पाहिजे. ह्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं, त्या तळमळीनं पदर खिशातनं पदर मोड करू जी हिंडताव, आणि प्रत्येक माणसाचं तुम्ही व्हिडिओ केल्याने काय झाला किस्सा माहिती आहे का, प्रत्येकाला माहिती पडायला लागली चांगलं कुठं वाण आहे, कुठं ही आहे, कुठं ती आहे. त्यात तुम्ही त्या पोराचा व्हिडिओ लय भारी केला बघा. ती पोरग नाही का म्हणत, माझ्या बाप मला खांद्यावरच घेऊन मिरवतोय बघा. आई शपथ सांगतो तुम्हाला, जी पोरं नाही शेतीपासून लांब जायचं म्हणत होती का, त्या पोरांना पुन्हा आवड निर्माण केली बरं का तुम्ही. बर 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 केली. नोकऱ्या प्रत्येकाच्याच नशिबाला काय नोकऱ्या नाही त्या बघा. बरोबर, खरी परिस्थिती आहे. आणि शेतीशिवाय पर्याय नाही. ह्या जगात सगळं संपत, शेती आणि जनावर संपणार नाही. तुम्ही पुन्हा पोरांमध्ये एक प्रतिष्ठा निर्माण केली बरं का शेतीला आणि जनावरांना. आणि हे ओळखून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं पण मनापासून आभार आहे. नाही, मला लय भारी वाटलंय तुमचं. मी माझ्या भाषेत त्याला येडेपणा म्हणतो. ईडीच माणसं इतिहास घडवतात बरं का. बर बर काय तुम्हाला नॉलेज नाही ते ह्यातलं टेक्निकल तरी सुद्धा तुम्ही ती कसं युट्यूब, कसं फेसबुक कसं रन केलंय कसं नाही तुमच्या जीवाला माहिती गड्या. बर बर पण तुम्ही लय मोठं होणार, लक्षात ठेवा. ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये खिल्लार जातीचा इतिहास लिहिला जाईल का, आई शपथ सांगतो तुम्हाला, तुमच्या नावाशिवाय ती इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. महाराज तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहावा आणि हा तुमचा शब्द पूर्ण एक नाही दिवस होणार आहे. 100%. आणि तुमचं एक वाक्य मला लय भारी आठवलं. तुमचं वाक्य, तुम्ही ते मेंढपाळ नव्हते का, तुमचे वडील मेंढपाळ, तुम्ही बसलेले एक व्हिडिओ केला होता तुम्ही. बर त्यात एक वाक्य बोललेले तुम्ही, ते लय लवकरात लवकर पैसे लावून ही जनावर बघायला लोक रांग लावणार बरं का. खरं होणार? 100% खरं होणार. आपलं बॉन्डवर लिहून घ्या. पहिल्यांदा कुणाला वाटत होतं का पाणी विकत पियाचाल म्हणून? आश्चर्य येतंय बरं का, की लोक रांग लावणार, तिकीट लावून खिल्लार बघायला लोक गर्दी करणार बघा. करणार 100%. आणि तुम्ही तर पार त्याची ब्लड लाईनच तयार केली. आता पार तुम्ही मूळ सगळं तयार करायला रजिस्टर तयार केले तुम्ही. एक नंबर. आता तुमच्या ह्या सगळ्या व्हिडिओ मुळे मला काय वाटायला लागलं माहितीये का, मी 1.5 महिना झालं तुमचं बघतोय. मी म्हणतोय आयला आपल्याला काही का नसून आपण एखादी तरी सांभाळावीच. म्हणजे भावना जागी झाली. आमचे बी लवकर निर्णय घेणार आम्ही. आमच्या बारक्या भावाला करतोय गावाकडे, त्याला आवर्जून मी म्हणणार आहे बाबा काय नको, दारात एक असली पाहिजे. आवर्जून हे करून तुमच्या सल्ल्याने करू पुन्हा नक्की. म्हणजे मी जे काय करतोय ते खरंच कामाचा ह्या जन्मात. खूप लय मोठं काम आहे. लय पुण्य मिळवणार तुम्ही. होय, लय पुण्य मिळवले आणि मिळणार बी तुम्हाला.
ते बाकीचं काय माहित नाही महाराज, पण माझ्या रक्तात आहे ती मी ओकून दाखवतोय. खरंय की. आणि भरत मुलगे म्हणजे तुमचे वडील का मग? होय होय, फादर आहेत, वडील माझे. होय. त्यांना बी चांगलं आहे नाद आहे. आता कसं आहे, शेतकरी वर्ग वडिलोपार्जित असतोय, बरोबर आहे. खरंय की. नोकरदार वडिलोपार्जित भेटेल असं नाही. खरंय की. तसं वडील शेतकरी असल्यामुळे त्यांच्या डोक्यात, त्यांच्या रक्तात हे खिलारची आवड असल्यामुळे ती वडिलोपार्जित आली मला. होय ना. वडिलोपार्जित काय तर टिकायला पाहिजे म्हणतात ना, खरंय की. ते जगाला देण्यासाठी जे काय टिकवायचं ते मी टिकवलंय माझ्या डोक्यात. 100% आणि लयच ग्रीप मिळणार आहे बरं का तुम्हाला. लय तुम्ही मोठे होणार. माझं वाक्य रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही. तुम्हाला इतक्या मोठ्या स्टेजला की कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं की यायला आपण शेतात राहून शेणात इकडून तिकडून करून सुद्धा आपण इतक्या मोठ्या व्यासपीठावर इतक्या मोठ्या माणसांबरोबर आपण बसताल करतात की कुणाच्या मनात सुद्धा आलं नसेल. ही गोष्ट तुमची एक दिवस सत्यात होणार. ज्या दिवशी होईल त्या दिवशी आवर्जून मला फोन करा बघा. नक्की महाराज. आता इथून आपला संपर्क राहणार. नक्की नंबर सेव्ह करा. मी बी तुमचा नंबर सेव्ह करतो. आणि काही माझ्याकडनं काही वाटलं तुम्हाला मदत फिदत कुठे बी काय कधीही कॉल करत चला. नक्की काय अडचण नाही. तुम्ही बोललात ना महाराज, या ठिकाणी आजच आणि आत्ताच मला तुमच्या शब्दाचा आणि प्रतिसादाची मदत ही इतर मदतीपेक्षा खूप मोठी मदत आहे. बरोबर. कारण आज दानतच नाही हो कोणाची. आई बापाची सुद्धा दानत संपत चालली, बाबा ही चांगला ही कर म्हणून. खरंय की. जन्म दिलेल्याला सुद्धा सांगत नाहीत, बाबा ही चांगला आहे, जुनं ते सोनं कर, राहू दे. बरोबर. कर नाही तर बोंबलत बसे ना, काय करायचं आम्हाला, असं म्हणणारे आईबाप तयार झाली जातात. खरंय. आणि ती पोटाला जन्मलेलं शान कधी व्हायचं, त्यानं तर जगाला कधी संदेश द्यायचा. खरंय की. त्याला पण ओळखू आलं पाहिजे, माझ्या आईबापांनी चांगल्या गोष्टीत खरंच काम केलं नाही आणि मी तर चांगल्या गोष्टीत उतरावं, असं त्याला तर कधी वाटायचं हो. त्याला तर आईबापांनी गुरु नाही झाल्यावर गुरु कोण व्हायचं महाराज? खरंय की. हे कोणाला तर ओळखू आलं पाहिजे ना पृथ्वीवर. 100%. तुमचं का नाही कधीही इकडे पुण्याला चक्कर आली तर मला एक कॉल करा फक्त. 100% तुम्हाला भेटायचं नाही भेटायचे. चालेल. कधी आले पुण्याला येणं होतच असेल की सारखं ह्या भागात बी आहेतच की तुमचे व्हिडिओ ह्या भागात. होय. येणं जाणार. कधी आली की आवर्जून मी तर आहेच तुमच्या ह्याच्यावर लक्ष ठेवूनच राहतोय. मी बी कॉल करीनच तुम्ही ह्या भागात असल्यावर. तुम्ही बी आठवणीनं आल्यावर आपलं घर आहे बाबा पुण्यात एक अशा पद्धतीने कॉल करीत चला. होय. चालतंय. ओके. तुम्ही आता परवानगी दिल्या म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला काय हरकत आहे? 100% माऊली 100%. कारण जो खरंच जातीवंत आहे ना रक्तातून, ज्याला खरंच ह्या जन्माची जाणीव आहे ना, त्याला समोरचं पण ओळखू येणार आहे हो काय करतोय. खरंय ना. मला लय खरंच बरं का, मी म्हणजे असं हे तुमच्या तोंडावर म्हणून नाही बरं का, पण मी तुमचा जिथं मी बसलो का आवर्जून तुमचा उल्लेख, तुमची तळमळ मी सांगत असतो बरं का फ्रेंडला. आमच्या पोरांना सुद्धा मी आवर्जून सांगत असतो. एखाद दुसऱ्या मार्काने गेला ह्याचा अर्थ तो संपला असं होत नाही. मी तुमचं उदाहरण क्लासमध्ये देतो बरं का पोरांना. बर 100% देतो. फक्त एक येड घेऊन डोक्यात पळा. 1,00,000% तुम्ही आज नाही उद्या नाही परवा 100% तुम्ही सक्सेस आहेत. किती क्लास मध्ये मुलं? महाराज लय पोर आहेत आपल्याकडे. लय म्हणजे लय. युट्यूब माझं 1.5 लाखाचं आहे. बरं. आणि मुलांची आता संख्या तिथं क्लासला जवळजवळ 32,000 पोर असतील की आपल्याकडे सर. 32,000 मुलं आहेत क्लासला? होय. आणि युट्यूबला 1.5 लाख सदस्य? होय. त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन. तुमचं का नाही मी 100% म्हणतोय काय. इतकं म्हणजे मी माझ्या जीवाला नशिबवान समजतो. हे मी असलं म्हणजे मला काय नाही तर युट्यूब उघडलं, फेसबुक उघडलं, कसलं बी काही बी बघायला भेटतंयच की. पण मला ही अशा पद्धतीच्या मी सुद्धा लय तुमच्यातनं प्रेरणा घेतली बरं का. कधी आपण बी खेळा क्षेत्रात असतो, खचतो कधी, घाबरतो कधी. म्हणजे तुमचं बघितलं का पुन्हा वाटतं आयला पुदर मोड करून ही बाबा हिंडतो इकडं तिकडं. मग आपलं तर सोन्याहून पिवळं का कर काम अजून एकदा चल बस. बर पुन्हा काम करायला बसतो मी. ज्या गोष्टीसाठी धडपडतो ती गोष्ट तर प्रत्येकाला, गोरगरिबाला, श्रीमंताला, सगळ्यांना मदत कामाची खिलार. खरंय. काळ्या आईपासून मानवी आयुष्यापासून पिकापर्यंत म्हणजे सर्व बाजूनी कुठं वाया जात. बरोबर. आणि तुम्हाला अनुभव जरी आला दांडगा त्यातला, स्वतःला जाळून घेतलं म्हणून आला. खरंय.
फक्त अपेक्षा करत बसलो असतो तर हे आज तुम्ही मला फोन केला नसता. नसतं की खरं आहे की. मी अपेक्षेपोटी जगलो नाही म्हणून हे आज वाढलंय. खरं आहे ना, खरं आहे, खरं आहे. आता त्या अपेक्षा कशा, आता तुमच्या आशीर्वादा म्हणजे पोटी किंवा तुमच्या आशीर्वादाने हे अपेक्षा माझ्या आपोआप पूर्ण होत जाणार. हो ना, हा मनाने होणार, मनाने. आता मला वाटलं की महाराजांच्या विचाराची 4 माणसं माझ्या चॅनलला जॉईन व्हावी, सदस्य व्हावी, ती आपोआप आता होत जाणार. हो ना, हो ना, हो ना. ती काय डोक्यात अपेक्षा ठेवली नव्हती महाराज सारखी किंवा सरांसारखी ओळखी पुण्यातली होतील कोणतरी, अशी काय अपेक्षा ठेवली नाही मी. होय ना, होय ना. पण मनाने कर्तृत्व, माणसाचं कर्तृत्व, माणसाची भावना, तळमळ मनाने वळून आणते की. त्या फ्लो मध्ये तुम्ही आला ना, आणि तुम्ही जागरूक प्रामाणिक भावना बघून स्वतःहून या मीडियाच्या माध्यमातून संपर्क करायचा प्रयत्न करून ओळख तर झाली. होय ना, होय ना, होय ना. आता क्लास मध्ये किती माणसं मी तुमच्या व्हिडिओ मध्ये बघितली ज्यांच्यापाशी रत्न आहे दारात, ज्यांच्यापाशी पण त्यांना ते प्रोजेक्ट करता येत नाही किंवा त्यांना हे करता आलं नाही. प्रत्येकाला तुम्ही तुमचं स्टेज देऊन राव हे केलं तुम्ही. असं त्या दिवशीचा मी ती बघितलं व्हिडिओ, 11 लाख रुपयाच्या ह्याला मागणी आली बघा कालवडीला, 9 लाख 11 लाख काय ते गायला. म्हणजे त्या माणसांच्या स्वप्नात तरी होतं का? पण तुमच्यासारख्या माणसाने प्रोजेक्ट केलं कसलं, म्हणजे त्या माणसांना आज किती बरं म्हणजे प्रतिष्ठा किती जबरदस्त वाढली का नाही. आणि ती बघितल्यानंतर कित्येक जणांच्या मनात आलं असेल का नाही, याला आपण सांभाळायचं बरं का, आपण करायचं बरं का. पण अजून तुम्ही ती ही एक टाकलाय बघा व्हिडिओ, ते गोमूत्राचं काय म्हणायचं त्याला, कसलं जीव संजीवनी सारखं ते केलेलं जीवामृतचं बघा. वायराव ते माणूस सुद्धा 8-9 गाया विकत आणून चारा खाऊ घालतोय. त्या माणसाला कोण गेलं नाही त्याच्या पुस्तक, तुम्ही गेला तिथपर्यंत. त्या माणसाला सुद्धा किती काही डोळ्यात पाणी आहे ना बिचाराच्या. ते म्हणणार आता पुस्तक कोण सुद्धा आलं नाही राव प्रसिद्धी करायला, आणि तुम्ही असलं हुडकू मारणावर जाताय. आणि मी तर तुम्हाला म्हणतो का, माणसांचा तर आशीर्वाद असतील ह्या गोमातेचं. कित्येक गायी कसाबाकडे चाललेल्या तुमच्यामुळं, लक्षात ठेवा. त्यांना का नाही आसरा मिळाला, ही लयच मोठं ह्या पुण्याची म्हणजे मोजमापच कशात होऊ शकत नाही बघा. कशातच होऊ शकत नाही. काय चाटायचे काय त्या अंबानीच्या इस्टेटीला कुठं 50 जोडप्याची लग्न लावून देईन 100 नाही. ह्या मुक्या जनावरात तुम्ही कापण्यापासून वाचवलं, लक्षात ठेवा. अहो आपल्या आयुष्यात आणि आपल्या अंगणात आणि आपल्या दारात आपल्या शेतात जे आहे त्याची चव प्रत्येकाला कळली ना, दुसऱ्या ताटात वाकून बघून ती कधी यायचं आपल्याला उचलू लागायला. मग काय तर हेच भावना तयार व्हायला लागली आता अलीकडे पैसा बघून. काय व्हायला लागले की त्याचं असं ह्याचं तसं, त्याचं तसं त्याचं. बरोबर. आणि मीडियात काम केलं पण प्रत्येकाचं काम विसरलं मीडियामध्ये सारखं बघून. बरोबर की. आता मीडियामध्ये फरक आहे. आता मी जे पाहिजे ते तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. हो, आणि जसं आहे तसं. समजा मी त्याला तेल मीठ लावून झगमगाट करून सारखं त्यात जगाचं डोळं घालत बसलो असतो, म्हणजे त्यात डोळं घालून बघत बसण्यासारखं करत बसलो असतो तर मग हातातली कामं त्यांच्या सोडली असती. खरंय की. पण मी डोळ्याला बघण्यासारखं काहीच करत नाही जास्त. खरंय की. आणि सगळ्यात मेन तुम्ही स्वतः येत नाहीत त्याच्यात, लय अवघड आहे ती खेळ. नाहीतर सगळी चमकोगिरी असती. लगान मला बघा, तुम्ही रेअर 99% व्हिडिओ मध्ये तुम्ही नसतोय. ती माणूस बोलताना डायरेक्ट तुमचा कॅमेरा त्या खिल्लारवरच असतोय. काय पण मी तर म्हणतोय, मी इतके व्हिडिओ बघितले तुम्हाला बघण्यासाठी. मी म्हणायचं ही माणूस का दिसत नाही ह्याच्यात, ही माणूस का दिसत नाही कुठल्या व्हिडिओ मध्ये. अहो लय एकाच व्हिडिओ मध्ये म्हणजे मला तुम्ही लयत लय 1-2 व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसले बघा. नाही क्वचित दुर्मिळ, ती पण लोकांच्या आग्रहामुळे आलो. हो ना. नाही तरी बी चॅनलला का नाही तुमचं असावं चित्र तर दिसावं. म्हणजे कसं कधी मध्ये लक्ष नसतंय, समोरनं गेलेलं सुद्धा कळायचं नाही का आम्हाला. तर मी तर ते आवाज तुमचा आवाज जे आहे का मामा सांगा ओळख तुमची, कसं आहे खोंड. माझं ते आवाजच पाठ झालाय. मी म्हणलं आता ह्या माणसाला आवाजावरूनच ओळखावं लागतंय आपल्याला. मला येत्या बाजारात गेले का नाही महाराज, तोंड ओळख कोणाची नाही ना, मी समोर नाही कॅमेरा जास्त करून, माझ्या आवाजावरून मला बोलताय की तुमच्या आवाजावरून राजमळगे तुम्हीच का म्हणतात मला.
खरंय खरंय. सहज गप्पा मारत असतो ना यात्रेत गेल्यावर शेतकरी संघ असतो. हो ना हो ना हो ना. मग ज्याला बोला येत नाही त्याला सुद्धा बोलतं करण्यासाठी मी त्या पद्धतीनेच भाषण करतो तिथे त्यांच्यासोबत. होय की होय की होय की. मग त्यावेळेला म्हणजे तुम्हीच करायची मळगी. होय ना. कधी असताय बाकी तुम्ही काय या झालं भागात? का जेवण फिवण? होय होय खाली मी आलो का होय. त्या भागात येत असतो कधी मध्ये बरं का. बर मी बी त्या भागात आले की आवर्जून तुम्हाला भेटायला येणार की अहो. वैरण काढायला शेतात आलो होतो तुमचा फोन आला म्हणून मग बोलत बसतो. होय बर 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 बर. पण नक्की बरं का इकडे आले की आवर्जून लक्षात ठेवायचं आपलं घरी एक हिथं बी पुण्यात हाय म्हणायचं. होय होय होय. आणि तुमच्या भावांची नाव काय म्हणलात म्हणजे जे कीर्तन वगैरे करतात ते? आपले चाऱ्याला चारे माहितीये का तुम्हाला? चारे वालवड बार्शीच्या पुढे. बर बर. हा तिथं आहे. तिथं का नाही धीरज जगदाळे म्हणून आहे. मी त्याला बी तुमचा नंबर देतो आवर्जून बरं का. आणि तुम्हाला बी त्याचं हे करून देतो. एकदा तुमच्या दोघांची कधी ना कधी गाठ 100% घालून देतो. बर 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 ठीक आहे ठीक. त्याच्याकडे आता का नाही काय आहे, त्याच्याकडे आधी जवळजवळ 200 पर्यंत शिरड होती बरं का. बर. नंतर त्याने का नाही लग्न पोरग काय करते शिरड राखते म्हणून मग का नाही शिरड कमी केली 70-80 वर आणली. आणि वाघाने केले जरशा जवळजवळ 10-12 जरशा केल्या. उलट चक्र. हा मी म्हणलं आता कसं त्याला जासू दे बाबा म्हणलं आता त्याचं लग्नाचं आता गावाकडचं बिले अवघड आहे लग्नाचं म्हणून आम्ही आपलं काय म्हणलं नाही. पण त्याच्या डोक्यात ही नाद घालायचा म्हणजे घालायचा. पहिले पैसे आपलं लागतील माझी म्हणून सांभाळायला सुरुवात कर. पण त्याच्या डोक्यात ही नाद घालायचा आपल्याला. ही अशी कष्ट करते ती, रक्त आटवते ती, वेळ देते ती, अशी माणसं या खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनलला जॉईन करून द्या. 100%. कारण त्याचं रक्त कष्ट वेळ आपण चांगल्या चवीच्या कामाला कारणे लावायला त्याला मार्गदर्शन करू. होय ना होय ना होय ना. कारण प्रत्येकाची कष्टाची तयारी आणि पुरीसाठी जर्सी सांभाळायच्या, पुरीसाठी माती खायचं चालू झाले. खरंय की. जगाला पण विष पाजायचं आणि आपण सुद्धा विष प्यायचं नाही. ती पेत नाही विष कोण, जगाला विष पाजतं पुरीच्या पायात. बरोबर की. आता सद उघडच की लग्न करायचे म्हणून ती डेअरीला दूध जाते, पगार येते म्हणून पोरगी देते ती म्हणायचं. होय ना तसंच म्हणायचं. नाही झालाय. ह्या पद्धतीत थोडं बदल करायचा आहे मला. फक्त तुमच्यासारखी जी साथ असावी महाराज. नक्की 100%. आणि गाठीबिटी झाल्यानंतर बरंच काय आपल्याला बोलता येईल. हो नक्की. बऱ्याच गोष्टी आपण फोनवरती बोलून व्यक्त होता येत नाही. होय ना. कधी आला सांगोला मुंबईला तर या घरी आवर्जून. हो नक्की. पुण्याला आलो तर तुम्ही पुण्याला आल्यावर चक्कर मारताल. होय. गरज आहे ज्या माणसाची समाजात खरंच जिवंतपणे गरज आहे का नाही. हो ना. त्या माणसाला खरंच दर्शवलं पाहिजे. हो ना. आता उदाहरण घ्या कालचं शहरी क्षेत्रात. त्या माणसाची खरंच नितांत गरज होती. होय ना. नितांत गरज होती. चांगलं होतं माणूस. तो विषय बोलू आपण समोर, पण तो नितांत गरज होती त्या माणसाची. हो ना. एक परमेश्वर रूपी माणूस आला होता. परमेश्वरानं दूध पाठवल्यासारखं झालं होतं की बाबा जागृत कर जरा, वळण वाकडं लागलंय. आणि त्याला संपवण्यात आला. मी तुमच्या ह्याला बघितलं पहिल्यांदा. नंतर मग त्यांच्या ह्याच्यावर जाऊन बघून आलो सगळं त्यांचं ते काम. चांगलं काम होतं बिचाऱ्याचं. होय. बोलू आपण सविस्तर. ते पण मला जरा मांडायचा विस्तारित स्वरूपात. 100% माऊली. पण वेळ कमी असल्यामुळे काय सगळं विस्तार वाढवता ना, घरचा पण राडा आहे ना कामांचा सगळा. चालतंय की भेटू की आता आपलं काय कॉन्टॅक्ट राहील सारखं. होय. एकदा नंबर सेव्ह झाला की आपण एकमेकांशी संपर्क. हो माऊली. हो ठीक आहे. ओके. धन्यवाद वेळात वेळ काढून